माझ्याकडे बरंच सामान होतं. हे बघा, इकडे खाली एक सामान ठेवलं आहे, झुरकं ठेवलं आहे, थोडी बॅग भरायची होती आणि बरंचसं काम होतं छोटं छोटं. माझा वेळ निघून गेलेला आहे. तर मंडळी, शुभ सकाळ. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण एका दिवसाची कोकण ट्रिप, म्हणजे आपण आता एका दिवसात आता तुम्ही बघू शकत असाल तर सकाळचे किती वाजले, की लेट मी शो यू. हे बघा, सकाळचे 4:33 झालेले आहेत, 4:30 झालेले आहेत आणि मी 4:28ची गाडी पकडली आहे मालाडवरून आणि आम्ही चाललो आहे दादरला. आणि दादरला जाऊन तिथून आम्ही जनशताब्दी पकडणार आहोत. तर जनशताब्दी पकडून आम्ही जाणार आहोत आपल्या चिपळूणला आणि चिपळूणवरनं मग आपल्या गावी. पूर्ण दिवसभराचं काम आटपून आपण परत संध्याकाळची गाडी पकडणार आणि संध्याकाळची गाडी पकडून परत रात्री एक 11-11:30च्या दरम्यान आपण परत मुंबईत आपण टच होणार आहोत, घरी टच होणार आहोत. तर असा सगळा प्लॅन आहे ओव्हरऑल. आणि ह्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी यावेळेला बाकी बरीच मंडळी आहेत, म्हणजे निनाद दादा, श्रीयोग दादा, सिद्धेश दादा, अक्षय, भाई काका आणि मी, असे आम्ही 6 जण आहोत. हां अक्षय, हो उतरलो. कोणत्या प्लॅटफॉर्मला येऊ? 10 ना? ओके चल, 10-11 ओके चल, आय एम कमिंग डाऊन. चल 10ला कुठे येऊ रे? आणि गाडी आली आहे. चला 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 चला, ये चला मंडळी. नाही ना, आपला डब्बा आला. आता सीट नंबर कुठे आहे ते बघायचं का? ताई चला या ताई, थोडं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. त्या दिन आपल्या कुठेही टाक, काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार. आणि आपली सगळी मंडळी झोपलेली आहेत, फुल एकदम डाराडूर झोपलेली आहेत. आम्ही बावळे जरा बाहेर जरा टाइमपास करतो जरा. म्हणजे आयुष्यात तुम्ही जर पावसात एकदा कोकण दर्शन नाही केलं तर तुम्ही बरंच काहीच नाही केलं असं म्हणता येऊ शकतं तुम्हाला. म्हणजे काहीच नाही, बरंच काहीच नाही केलं. त्याची ही झाडं जर तुम्ही बघताय, ही ग्रीनरी जी बघताय, पैसे देऊन पण विकत नाही हे सुख. त्याच्यामुळे कोणीतरी खूप सुंदर म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, हे एकदम खरं म्हटलंय. हा पण घेऊन आला असता. आणि अशा प्रकारे आपली सरप्राईज एंट्री प्रणयाताची झालेली आहे. डोळे बिळे फुल एकदम लालम लाल झालेले आहेत एकदम भाईचे आपल्या.
वेळेला आपल्या सगळ्यांचा गावी एकत्र जाण्याचा मुद्दा असा होता की आपल्या घराचे जे इंजिनियर आहेत ओंकार महाडिक, जे की आपले आत्तेभाऊ पण आहेत, तर त्यांनी आपल्या घराचं बरंचसं काम कंप्लीट केलेलं आहे. पण आता काही गोष्टी सिलेक्ट कराव्या लागतात, जसं की टाईल्स झाल्या, घराच्या प्लॅटफॉर्मचे लादी झाली, इलेक्ट्रिशियनचे पॉईंट झाले, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचं सिलेक्शन करण्याकरता आणि ते सगळ्या गोष्टी ठरवण्याकरता आम्ही आज सगळे एकत्र ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. की जेव्हा हे जे वडिलोपार्जित घर आहे, जे जवळजवळ 180-200 वर्ष जुनं होतं, तर ते घर जेव्हा रिनोव्हेट करायचं ठरलं, तर त्यावेळेला टास्क असा होता की हे घराचा स्ट्रक्चर चेंज नाही करायचं आहे, म्हणजे घराचा पॅटर्न चेंज नाही करायचा आहे. घर जुनं जसं होतं तसंच दिसलं पाहिजे, फक्त ते नवीन पद्धतीने आणि नवीन टेक्नॉलॉजीने परत बनलं पाहिजे आणि तेवढ्याच मजबूतीचं बनलं पाहिजे. आणि तुम्ही आता बघाल की त्यांनी ज्या पद्धतीने ते परत तसं जर तुम्ही जुनं घर बघितलं असेल, तर जुन्या घराच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांनी हे कशा पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. घर जरी वडिलोपार्जित असलं तरी या घराची पाळंमुळं भक्कमपणे सांभाळण्याचं काम भाऊ आजोबांनी बरेच वर्ष केलं. नंतर ती जबाबदारी आप्पा काकांनीही सांभाळली. अगदी आमच्या जनरेशनचं म्हणायचं झालं तरी निनाद दादाने ही जबाबदारी अगदी निसंकोचपणे इतके वर्ष पार पाडली. पण यंदाचा दुग्ध शर्करा आयोग म्हणजे आपले जितके पण वडीलधारी दादा मंडळी आहेत ना, जसं की निनाद दादा, सुयोग दादा, सिद्धेश दादा, प्रणय दादा, या सगळ्यांनी एकत्र या घराचे पिलर्स अजून मजबूत बनवलेत. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये भाई काकांचं गायडन्स अगदी मोलाचा वाटा प्ले करतंय. अगदी काही दिवसात एक भारी भक्कम आणि टुमदार असं एक सुंदरसं कोकणातलं एक घर तुम्हाला लवकरच इथे बघायला मिळणार आहे. आपल्या घराशेजारी स्वामी समर्थांचा आकर्षक आणि अध्यात्माने भरलेला असा एक सुंदरसा मठ आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका 125 ते 150 वर्षांपूर्वी येथे स्थापन झाले आहेत. त्यावेळी आमचे पूर्वज श्रीयुत बाळाजी सखाराम घाग, जे की मिलिटरीमध्ये मेजर सुभेदार होते, ते चिपळूण येथील माकर्डी मठाशी संलग्न होते. माकर्डी येथील श्री केळकर महाराजांनी स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन करण्यासाठी त्यांना दिल्या होत्या व त्यांचा प्रचार करायचे सांगितले होते. त्या श्री केळकर महाराजांनी ह्या पादुका श्री क्षेत्र दहिवली बुद्रुक येथे स्थापन केल्या. सध्या या आध्यात्मिक वास्तूचा जीर्णोद्धार आणि त्याचं जतन आपले अवी काका करतायत. तर मंडळी, अशी भरपूर धमाल आणि मस्ती मजा करत आमचा सगळ्यांचा दिवस कसा संपला हे आम्हाला स्वतःलाच कळलं नाही. अरे ही बघा, गाडी पण आली. चला मंडळी, लवकरच आता पुढच्या वेळेला भेटूया अजून धमाल व्हिडिओ घेऊन आणि अजून छानशी स्टोरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.